हॅलो एव्हरीवन, हिअर डॉक्टर सुषमा फ्रॉम बेंड एज्युकेशन अकोला. काल आपण केपलर्स लॉ बघितले होते. आज आपल्याला बघायचं आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा जो लॉ आहे हा न्यूटननी मांडलेला आहे. हा युनिव्हर्सली ॲक्ट करतो आणि हा ग्रॅव्हिटेशनबद्दलचा लॉ आहे. न्यूटननी दिलेला लॉ युनिव्हर्सली ॲक्ट करतो आणि हा लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे. म्हणून या लॉला न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हटलं जातं. तर न्यूटननी असं सांगितलं की संपूर्ण युनिव्हर्समध्ये जेवढेही काही ऑब्जेक्ट्स आहेत ते सगळे एकमेकांना अट्रॅक्ट करत असतात. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स विथ अ स्पेसिफिक फोर्स. एका विशिष्ट फोर्सनी ते सगळे ऑब्जेक्ट्स एकमेकांना अट्रॅक्ट करत असतात. आणि हे जे अट्रॅक्ट करत असतात हे त्याची व्हॅल्यू किती असते त्या फोर्सची, तर त्याची व्हॅल्यू असते इट इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द product of the masses of two objects and inversely proportional to the square of the distance between them. It is directly proportional to the product of masses of the object. Let m1 be the mass of the object, m2 be the mass of another object, d is the distance between them. Then Newton's universal law of gravitation states that F is directly proportional to m1 m2 upon d square. ओके, m1 m2 upon d square. मी तुम्हाला एक पेज दाखवते. हां, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन स्टेट्स अस दॅट एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनेट फोर्स. This force is directly proportional to the product of the masses of two objects and inversely proportional to the square of the distance between them. Let A be the object, B is the another object, m1 is mass of A, m2 is mass of B, and D is the distance between their centers. D is the distance between their centers. Then by Newton's universal law of gravitation, F is directly proportional to m1 m2 upon D square. F is directly proportional to m1 upon d square. m1 m2 upon d square. मग या ठिकाणी काल तुम्हाला शिकवलं होतं मी की प्रपोर्शनॅलिटी साईन जर तुम्हाला काढायचं असेल तर तिथे तुम्हाला इज इक्वल टू आणि एखादा कॉन्स्टंट द्यावा लागतो. म्हणून एफ इज इक्वल टू कॅपिटल जी m1 m2 अपॉन डी स्क्वेअर. हे बाकीचं जे आहे हे ॲज इट इज आहे, फक्त या ठिकाणी कॅपिटल जी घेतला आहे ॲज अ कॉन्स्टंट. So capital G is called as universal gravitational constant and its value is 6.673 into 10 raised to power minus 11 Newton meter square per kg square. This value is given by Henry Cavendish. Okay, आता हा जो लॉ आहे हा यांनी सांगितलं की पूर्ण युनिव्हर्समध्ये कुठल्याही दोन ऑब्जेक्टमध्ये अप्लाय होतो. मग जर तो कुठल्याही दोन ऑब्जेक्टमध्ये अप्लाय होतो तर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की आपल्या घरी ज्या वस्तू असतात, टेबल आहे, चेअर आहे, यांच्याहीमध्ये हा लॉ अट्रॅक्ट करतो का? म्हणजे टेबल चेअरसुद्धा एकमेकांना अट्रॅक्ट करतात का? हा लॉ त्या ठिकाणी सुद्धा ॲक्ट करतो का? तर त्याचं उत्तर आहे येस, हा लॉ त्या ठिकाणी सुद्धा अट्रॅक्ट करतो. पण टेबल चेअर यांचं जे मास आहे, आता हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो की नाही, हा फोर्स खूप वीक फोर्स आहे. इट इज व्हेरी वीक फोर्स. आणि हा खूप वीक फोर्स असल्यामुळे आपल्या आजूबाजूला असलेल्या ज्या लहान लहान वस्तू आहे त्या वस्तूंमध्ये तुम्हाला या फोर्सचं ॲक्ट करणं जाणवणार नाही. बिकॉज फोर्स एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ द मासेस. मग आता प्रॉडक्ट ऑफ द मासेस m1 m2, आपल्या सभोवतालच्या वस्तू ज्या आहेत ते इतकं कमी मास असतं, त्यांचं निग्लिजिबल मास असतं ॲज कम्पेअर टू सेलेस्टियल ऑब्जेक्ट्स लाईक प्लॅनेट्स. ओके, प्लॅनेट्सच्या मासचा जर तुम्ही विचार केला तर त्या मानाने आपल्या घरी असलेल्या ज्या वस्तू आहे त्यांचं मास हे निग्लिजिबल असतं. आणि त्यांचं मास निग्लिजिबल असल्यामुळे m1 m2 अपॉन डी स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्या घरच्या वस्तूंमध्ये किंवा आपल्या आजूबाजूच्या वस्तूंमध्ये ती जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू निग्लिजिबल असते. आणि म्हणून आपल्याला आपल्या आजूबाजूच्या वस्तूंमध्ये हा फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन जो आहे हा जाणवत नाही. असतो पण जाणवत नाही. ओके, हां, आता या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे की डी इज द डिस्टन्स बिटवीन ए अँड बी.
सॉरी, डी इज द डिस्टन्स बिटवीन सेंटर्स ऑफ द ऑब्जेक्ट्स ए अँड बी. मग आता हे जे सेंटर आहे हे आपण सरळ सरळ या ठिकाणी दोन ऑब्जेक्ट जे घेतलेले आहेत ते सर्क्युलर घेतलेले आहेत, म्हणून आपण सरळ सर्कलचे सेंटर्स घेतले. जर तुम्ही स्पिरिकल ऑब्जेक्ट्स घ्याल तर तुम्हाला एक्झॅक्टली सेंटर त्याचा मिळू शकतो. पण जर तुम्ही तुमचे ऑब्जेक्ट्स जे आहे ते स्पिरिकल नाही आहे, अदर दॅन स्पिरिकल ऑब्जेक्ट्स, हे जे ऑब्जेक्ट्स आहे हे आपण इथे असं कन्सिडर करतो आहे की त्यांची डेन्सिटी जी आहे ती युनिफॉर्म डेन्सिटी आहे. तर हे जर दोन ऑब्जेक्ट आपण कन्सिडर केले, दे आर नॉट स्पिरिकल ऑर दे आर नॉट सर्क्युलर. मग ते जर स्पिरिकलही नाही ते जर सर्क्युलरही नाही, तर मग मात्र डिस्टन्स घेत असताना त्यांच्या मासचं जे सेंटर येत असेल, सेंटर ऑफ मास, वी कॅन कन्सिडर सेंटर ऑफ मास, डिस्टन्स बिटवीन सेंटर्स ऑफ मास, इट इज कॉल्ड एज डी. डी इज द लाईन जॉईनिंग सेंटर्स ऑफ मास. ओके, सेंटर ऑफ मास म्हणजे काय, तर तो ऑब्जेक्ट जो आहे तो ज्या पॉईंटवर बॅलन्स होऊ शकत असेल त्या पॉईंटला त्याचं सेंटर ऑफ मास म्हणतात. ठीक आहे. मग डीची व्हॅल्यू कशी घ्यायची, तर डीची व्हॅल्यू सेंटर्सनी घ्यायची, दोन सेंटर्समधला डिस्टन्स, ती झाली डीची व्हॅल्यू. M1 M2 मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट्स, हे तर सरळच आहे. कॅपिटल जीची व्हॅल्यू गिव्हन आहे, कॅपिटल जीची व्हॅल्यू आपल्याला सांगितल्या गेली आहे 6.673 × 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². हे जे युनिट आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg², हे युनिटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, हे युनिट लक्षात ठेवाल. ठीक आहे. हां, आता एक गोष्ट या ठिकाणी ही सांगायची होती की हे जे d² आहे हे डिनॉमिनेटरमध्ये आहे, बरोबर आहे, आणि मासेस प्रॉडक्ट ऑफ मास जे आहे ते न्यूमरेटरमध्ये आहे. म्हणून ज्या वेळेला एखाद्या ऑब्जेक्टचं तुम्हाला जे दोन गिव्हन, सपोज हे दोन ऑब्जेक्ट्स तुम्हाला गिव्हन ऑब्जेक्ट्स आहे, मग यापैकी एखाद्याचं मास जर तुम्ही 2 टाइम्स वाढवलं म्हणजे डबल केलं, इफ वी इन्क्रीज द मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट देन या मास ऑफ एनी वन ऑफ द ऑब्जेक्ट देन फोर्स ॲक्टिंग ऑन देन विल ऑल्सो बी डबल. जर तुम्ही मास दुपटीने वाढवलं, डबल केलं, तर फोर्ससुद्धा डबल होईल. पण जर तुम्ही डिस्टन्स, when the distance between two objects increases 2 times or distance between objects gets doubled, मग अशा वेळी काय होतं की फोर्स ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट इज, या डीच्या जागी 2D स्क्वेअर करावा लागतो, आणि 2D स्क्वेअर करावं लागत असल्यामुळे या ठिकाणी 4D² येईल. मग जर इथे 4D² येईल तर फोर्स ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट गेट डिक्रीजेस बाय द फॅक्टर ऑफ 4. समजतं आहे तुम्हाला. मग ज्या वेळेला डिस्टन्स दुप्पटनी कमी झालं, डिस्टन्स दुपटीने वाढवलं, डिस्टन्स जर तुम्ही दुपटीने वाढवलं तर तिथे ॲक्ट करणारा फोर्स जो आहे तो 4 टाइम्स कमी होतो. ठीक आहे. पण मास जर तुम्ही एखाद्या ऑब्जेक्टचं 2 टाइम्स वाढवलं, डबल केलं, तर फोर्स डबल होतो. मग फोर्स F is directly proportional to M1 M2 upon d². So F is equal to capital G M1 M2 upon d². ही जी व्हॅल्यू तुम्हाला जीची दिलेली आहे, ही व्हॅल्यू संपूर्ण युनिवर्समध्ये तुम्ही कोणत्याही ऑब्जेक्टसाठी ही व्हॅल्यू यूज करू शकता. इट इज युनिव्हर्सल कॉन्स्टंट. ठीक आहे. मग आज आपण काय काय शिकलो, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन शिकलो. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ स्पेसिफिक फोर्स. हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ द मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट्स अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. आता एनी बीवर फोर्स लावला, बीनी एवर फोर्स लावला, लेट इट इज एफ. तर हा जो फोर्स असतो हा फोर्स दोन्ही ऑब्जेक्टचा सारखाच असतो, बिकॉज इट इज द ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्स, दे आर इक्वल अँड अपोजिट. त्या ठिकाणी ते इक्वल अपोजिट असतात. त्याची डिरेक्शन चेंज असते, डिरेक्शन त्याची अपोजिट असते, पण मॅग्निट्यूड मात्र त्याची सेम असते. ठीक आहे. F is directly proportional to the M1 M2 upon d². Therefore F is equal to capital G M1 M2 upon d², where G is called as universal gravitational constant. मग आता हे सगळं तुम्हाला समजलं असेल. उद्या आपण जे घेऊ, तर उद्या आपण घेतो आहे लॉ ऑफ स्क्वेअर, इन्व्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. उद्याचा टॉपिक राहील इन्व्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. नाव अवर क्वेश्चन सेशन. These are 2 questions.
state universal law of gravitation and obtain the mathematical equation for it. It carries 3 marks. तुम्हाला या ठिकाणी लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन लिहायचं आहे आणि लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन लिहून झाल्यानंतर ती फिगर ड्रॉ करायची आहे. M1 M2 काय आहे, डी काय आहे, हे सगळं तुम्हाला त्यामध्ये एक्सप्लेन करायचं आहे, सांगायचं आहे. आणि शिवाय ते मॅथमॅटिकल एक्सप्रेशन जे आहे त्याचं F=G M1 M2 अपॉन R² ते तुम्हाला M1 M2 अपॉन D² ते तुम्हाला तिथे सांगायचं आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, स्टेट इट्स SI युनिट, इट कॅरीज 1 mark. Value of universal gravitational constant is 6.67 into 10⁻⁻11 Newton meter square per kg square with unit. Okay? Thank you so much. खूप अभ्यास करा आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हे नेहमी लक्षात ठेवा. ओके? थँक्यू सो मच.